आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। नागपूरसह विदर्भामध्ये उष्णतेचा कहर। 2 दिवसात नागपुरातील विविध भागांमध्ये उष्माघातामुळे 10 जणांचा मृत्यू। उन्हामध्ये बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर शहरातील खाम नदी प्रदूषित। गटाराच्या दूषित पाण्यामुळे नदीच्या पाण्यावर फेस साचला। परिसरातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात। नाशिकच्या लासलगावमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांदा खरेदी सुरू। 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवत ग्राहकांच्या हितासाठी किंमत स्थिर। लातूर जिल्ह्यामधल्या गोंधरीमध्ये वादळी वाऱ्याने फळबागांचं नुकसान। 2.5 एकरवरील केळीची बाग जमीनदोस्त। सोलापूर जिल्ह्यामध्ये लक्ष्मी मिलची ऐतिहासिक चिमणी अखेर जमीनदोस्त। चिमणी धोकादायक असल्याच्या पालिकेच्या अहवालानंतर कारवाई। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याच्या दरात वाढ। हरभऱ्याचा प्रति क्विंटल दर हा 5 ते 5,500 एवढ्यावर स्थिरावलाय। संतप्त शेतकऱ्यांनी चालू ट्रॅक्टर विहिरीमध्ये ढकलून दिला। सोलापूर जिल्ह्यामधल्या मोहोळ तालुक्यातली घटना। भीमा साखर कारखान्यानं उसाचं बिल न दिल्यामुळे शेतकरी संतप्त। नांदेडच्या बिलोलीमध्ये शेतकऱ्यांनी माळरान जमिनीवर शेवगा शेती फुलवली। शेवगा लागवडीमधून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न।